नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, हे बघा, आपलं मार्वेल गवत आहे पाठीमागं शेळ्यांसाठी चारण्यासाठी. आणि त्याच्यानंतर रात्री आपण लाईव्ह घेतला, त्या लाईव्हमध्ये दोघा जणांना प्रश्न विचारला होता की दादा, मेथी घासाची लागवड कधी करायला पाहिजे. तर थोडक्यात मी या विषयावर तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो की मेथी घासाची लागवड आपण कोणत्या महिन्यामध्ये व कोणत्या हंगामामध्ये करायला पाहिजे. तर मित्रांनो, मेथी घास हा हिवाळ्यामध्ये मेथी घासाची लागवड करायला पाहिजे. कारण कसं असतं, पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि त्या पावसामुळं काय होतं, हा घास वितळला जातो, हा बरोबर येत नाही. त्याच्यामुळे मेथी घास जर टाकायचा असला तर एक तर नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये टाकला तर खूप चांगला येतो. कारण की ह्या 2 महिन्यामध्ये थंडीचं वातावरण पण खूप असतं आणि याला थंडी जास्त असल्यामुळं हा मेथी घास थंडीच्या म्हणजे वातावरणामध्ये चांगला येतो. तर आपला घास कसा आहे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. आपण मागच्या महिन्यामध्ये नाही, समजा डिसेंबरमध्ये ह्या महिन्यामध्ये टाकलेला आहे सुरुवातीला. तर पण 12 ते 13 दिवस झालेले आहे. तुम्हाला मी दाखवतो आपला मेथी घास कसा आहे. तर 1 किलो टाकलेला आहे आपण. चला तर दाखवतो मी. तर मित्रांनो, हा आहे मेथी घास. याच्यामध्ये थोडं गहू उगलेला आहे आणि हा 1 किलोची लागवड म्हणजे 1 किलो टाकलेला आहे आपण. 1 किलो मेथी घास आहे हा. तर हे बघा, याच्यामध्ये 10 दांड झालेले आहेत आपली. तुम्ही अशा पद्धतीनं टाकायचं असेल तर नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये टाकू शकता. याची म्हणजे चांगला उगतो आणि वाढ पण चांगल्यापैकी होते. पावसाळ्यामध्ये काय होतं, आपण जर पावसाळ्यामध्ये याची लागवड केली तर हा पतला होऊन जातो आणि वितळतो पावसानं. जास्त पाऊस सहन होत नाही याला. त्याच्यामुळे टाकायचं असेल तर हिवाळ्यामध्ये टाकायला पाहिजे, जेणेकरून याची ग्रोथ चांगली होती, वाढ चांगली होती. आणि खाण्यासाठी पण शेळ्याला एक नंबर आवडीचा चारा जर म्हणलं, पोषक चारा जर म्हणलं हिरव्या चाऱ्यामध्ये, तर मेथी घास आहे मित्रांनो. त्याच्यामुळं मेथी घास हा शेळी पालनामध्ये मुख्य चारा म्हणून ओळखल्या जाणारा हा मेथी घास आहे. त्याच्यानंतर दशरथ घास पण लागवड करू शकता. पण दशरथ घासाची तुम्ही पावसाळ्यामध्ये जर केली तरी चालते, पण मेथी घासाची लागवड तुम्ही हिवाळ्यामध्येच करायला पाहिजे. नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये 2 महिन्यामध्ये कधी पण तुम्ही याची लागवड करू शकता. हा चांगल्यापैकी येऊ शकतो आणि खायला खूप पोषक आहे शेळ्यांसाठी. तर शेळी, गाय, म्हैस सर्वांसाठीच खायला चांगला आहे हा. तर अशा पद्धतीनं तुम्ही पण लागवड करून याच्यामधून चांगल्यापैकी शेळ्यांना चारा म्हणून वापरला जाणारा हा मेथी घास आहे. तर चला मित्रांनो, अशापैकी 1 किलो टाकलेला आहे आपण. या 1 किलोमध्ये 10 दांडे निघलेले एवढे, म्हणजे जवळपास 1 गुंठा शेत आहे तुमचं. याच्यामध्ये निघू शकतं एक गुंठा समजा 1 किलोमध्ये. अशा पद्धतीनं तुम्ही टाकू शकता. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.